गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी हेच माझी सर्व पंढरीच्या देवराया दंडवत तुझ्या दंडवत तुझ्या दंडवत तुझ्या नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवन वसुदेव सुतं कंसचानूरमर्दनम् देवकी परमानंदं कृष्णं वंदे प्रस्तुत प्रसंगी खचाखच भरलेल्या या कोकले गावामध्ये रमेश सावकाराच्या प्रयत्नाला आलेलं यश गावातला पहिला वाहिला सप्ताह अतिशय सुंदर कुशल नियोजन पहिल्या सप्ताहाला उपस्थिती भरपूर पोटभर पत्तेवार नावाच्या सावकाराकडे मला घातलेलं जेवण मनोज सावकारानं मला इथपर्यंत आणलं सगळ्या सावकाराच्या कचाट्यात सापडलेला मी मारवाडी बामा पवन साई नावाचा माझा प्रेमाचा एक सखा भाऊ त्यानं मला रिसीव्ह केलं रिसीव्ह माझ्या सहजी मंडळी आली आहे त्यामध्ये माझे भाऊजी आहे इथं प्रेमजी शर्मा त्यांच्या शेजारी भाऊ आहेत कैलाशजी शर्मा बिरबलजी आले गुरुजी आले कैलाशजीचा मुलगा आलाय इकडे व्यासपीठावर जे आहेत ना ज्यांचं नांदेडमध्ये फार मोठं नाव आहे रवी शेठ आले आमचे पुरोहित जलमंडपातला राजा म्हणतात अतिशय मोठी माणसं इकडे कैलास भाऊ आलेत सुंदर बसले नंदूजी आहेत व्यासपीठाच्या वर बसलेले माझे मोठे भाऊ आहेत जे संवादिनी वाजवत आहेत पत्रकार पांडेजी आहेत जे माझ्यावर जीवापाड प्रेम करतात याच परिसराचं वैभव पालेवाड साहेब आहेत ज्यांची उपस्थिती त्यांच्या गोदम गावामध्ये मी खूपदा भेटतो आमचे गणेश महाराज आहेत मृदंगाला खुशाल भाऊ आहेत दोन पाटलांची सुंदर साथ विठ्ठल आहे तो म्हणून मी नाव घेतलं नाही कारण विठोबा एकीकडं आणि एकीकडं गणपती किती सुंदर आणि प्रसन्न वातावरणामध्ये आपण सगळेजण एकत्रित आलोय माझ्या सोबतचा माझ्या सहकथेला असणारा शुभम देवडकर आहे अन्य सर्व मंडळी टाळकरी वारकरी माळकरी विनेकरी पहारेकरी मृदंगाचार्य संवादिनी वादक महिला पुरुष आणि मंडप सुंदर साऊंड सिस्टीम सुंदर आणि या
कार्यक्रमाला आलेली भव्यता, कथेचं श्रवण तुम्ही केलंय. सुंदर मिरवणूक निघाली होती असं मी ऐकलंय. रथात काढलेली मिरवणूक, अतिशय आनंदाचा क्षण, आणि या सगळ्या क्षणाचे तुम्ही साक्षीदार झालात. तुमच्या सर्वांच्या चरणी एकदा दंडवत. आता आपण पुढे कार्यक्रम इतका आनंदाचा आहे, पण दोन गोष्टी आहेत. माझ्या नशिबाला जो दिवस आलाय ना, तो शेवटचा दिवस आहे. चुकून राहिले माझ्याकडून. इकडे मंत्री आहेत, त्याची नाही माझी नाही, कायमचे. असं एक प्रसन्न आणि स्वच्छ अंतःकरणानं श्रवण करा. आता फक्त आपसात बोलू नका. आता एक गोष्ट सांगू, मला कोकले गावात मी कीर्तन करतोय असं वाटतच नाही. मी पंढरपुरात कीर्तन करतोय. कारण इतके टाळकरी शहरामध्ये असे खचाखच कुठे नाहीत माणसं बसत. जागा जर नसली ना तर म्हणतात जाऊ द्या, नको सत्याला जायचं, चला आपलं भाऊ देखो ना लोक कटकट. यांच्याकडे बघा. आणि खरी गोष्ट बोलू का एका वाक्यात, मला खूप लोक म्हणतात की महाराज आता तुम्ही खेड्यात कार्यक्रम घेत जाऊ नका, शहरातच घेत जा. पण मी त्यांना सांगतो की खेड्यामध्ये अजूनही झाडाखाली बसायला सावली आहे आणि प्रत्येकाच्या घरात तुकोबा आणि माऊली आहे. प्रत्येकाच्या घरात. आता प्रांजळपणे बोलू, कुणाला राग यायचा नाही. स्वच्छ जीवन जगा, पवित्र जगा, खरा तो एकच धर्म जगाला. सावकार एवढ्या लोकांच्या प्रेमापुढे ईश्वराला एक मागणी मागेल. मी आयुष्यात कधी मागत नाही, पण एक मागणी मागेल की या कोकले गावाच्या सप्ताहाला अकल्प आयुष्यपर्यंत अशीच मदत मिळावी. असा सप्ताह होता. सप्ताह मी कीर्तन करतोय, मला पैसे मिळतात म्हणून नाही, तुमच्या सगळ्यांना आनंद मिळाला पाहिजे म्हणून सप्ताह झाला. आणि पैशावर कीर्तन करणारा असल कोणी पण मी नाही राहणार. मैं अपनी मस्ती के लिए गाता. मला माझ्या आनंदासाठी कीर्तन करायला वाटतं. भगवंतानं दिलेल्या 24 तासातून एखादा दुसरा तास मी जर त्याच्यासाठी खर्ची करत असेल तर मी फार शहाणपणा करत नाही. थोडं प्रांजळपणे पुढे जाऊ. काय रे, शेवटच्या दिवशीचं कीर्तन मागणीचं असतंच असतं. आणि वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार मागणीचा अभंग घ्यावा लागतो. जणू मी घेतला. आणि हा अभंग ज्याला पाठ नाही त्यानं स्वतःला वारकरी म्हणून घ्यायचं नाही. जो अभंग मी घेतला, काही काही जण नुसते गळ्यात माळ घालतात. कोंडाली मोरस्त खेकरा येऊस तर खातेच सारी. एक वाक्य बोलू का दादा, ज्याला भजन करा वाटत नाही ना त्याला भोजन नाही घातलं पाहिजे. विठाला आता थोडं मोकळं. काही 2-4 प्रश्न आणि त्याची उत्तरं तुम्ही मला देत चला. माणसाला आवडलेलं मिळावं का मिळालेलं आवडावं? काय मत आहे तुमचं? तुम्ही नाही बोललात तर मी कीर्तन करणार नाही. आवडलेलं मिळावं का मिळालेलं आवडावं? मिळालेलं आवडावं. बायको मिळालेली आवडली का आवडलेली मिळाली? बरं मला सांगा, तुमच्या मनात कीर्तनाला यायचं आलं होतं का अगोदर येऊन बसला? सांगा कडे पटापट. मनात अगोदर आलं. मनात आलं की शरीर त्याला मदत करतं. बरोबर आहे? बरोबर आहे. बरं आता मला एक सांगा, भूक कुणाला लागते, मनाला का शरीराला? शरीराला. ओके. मग चपाती घ्यायची अशी फिरवायची, थोडं वरण टाकायचं, भात रगडायचा की असा अजून आंबट वरण रगडायचं, असं रगडायचं. चालेल? भरेल कोण? भरेल का? मग भूक कुणाला लागते, मनाला का शरीराला? कोण म्हणलं मनाला? कोण मनाला? भूक कुणाला लागते, मनाला का शरीराला? काय बोलत शरीराला बोलते कोण नाही. मग कुणाला लागते? मनाला. आणि आपण खाऊ कुणाला घालतो? निवळच बाई म्हणत पोटाला कसं खाऊ आता?
खाऊ कोणाला घालतो? तोंडाला. बरोबर. जातं कुठं? पोटात. पुन्हा कुठं जातं? तिकडे जाऊ नका तुम्ही. बरं आता मला सांगा, खाल्लेलं पोटात गेलं, बरोबर आहे. मग आता मेकअप करा वाटतो कुणाला? तोंडाला मेकअप करा वाटतो. किती काय बावळट आहे तुम्ही. तोंड कधी म्हणलं का मेकअप कर म्हणून? मेकअप कोणाला करा वाटतो? मनाला का तो शरीराला? मनाला. आणि करतो कोणाला? शरीराला. चांगले कपडे घाला वाटतात कुणाला? मनाला. आणि घालतो कुणाला? शरीराला. मग परमार्थ कोणी केला पाहिजे? मनानं. करतं कोण? चल गशके चल गशके. चांगलं वाक्य बोलतो, काळजात कोरून ठेवा. सखी पंढरीला नेली काय? सखी पंढरीला नेली काय? माझ्या मनाला गोचंद माझ्या मनाला लोक म्हणतात महाराष्ट्रात मारवाडी समाज सेट कसा काय होता? बघा झाला का नाही सेट? किती दाटणे चालले त्यांनी जागा करून खाली. याचं नाव मारवाडी. ज्याने पोहोचता गाडी वहा पोहोचता मारवाडी. ब्रँडेड मध्ये सांगतोय. मला आलेला अनुभव येतो. काय झालं माहिती? रेल्वेमध्ये गुजराती एक, सिंधी एक आणि मारवाडी. गुजराती कळतं तुम्हाला? देशवासियों, भाइयों बहनों, आने वाले कल में. महाराज माझ्या घरची घटना सांगू का? घरची. मी माझ्या आईला म्हणलो, आई 6 तारखेला आम्ही दिवाळीची पंगत घातली. तर मी म्हणलं, आई गरिबांना पंगत घालायची, तुझ्याकडे पैसे असले तर दे. तर आई काय म्हणली मला? माझ्याकडे कुठली नोट नाही, तूच माझी नोट आहे. मी वळ केलं हिच्या मनात खोट आहे. ती पैसे देईच ना. मी म्हणलं राहू दे माहिती जाऊ. पण 8 तारखेला संध्याकाळी 8 वाजता तो वाघ उभा राहिला. देशवासियों, 1000 और 500 के चलन. दादा दुसऱ्या दिवशी सकाळी मी घरी आलो, कडी वाजवली, आईनं दरवाजा उघडला. मला म्हणायची, मी म्हणलं मला झोपायचे. मी म्हणलं का? तर म्हणली तुला पैसे लागतात का? मी म्हणलं शेकोटी करतेची शेकोटी. लक्षात येते? गुजराती, मारवाडी आणि सिंधी तिघजण रेल्वेमध्ये चालले होते. माजलेले तिघ. तर सिंधीनं काय केलं? 500ची नोट अशी पुंगळी केली. सावकार तुम्ही करू शकत नाही, तुम्ही फक्त नोटा जमेना. त्यानं 500ची नोट अशी पुंगळी केली, तोंडात लावली आणि सिगरेट वाढतात तशी नोट ओढली. मला सिगरेट वाढणाऱ्याचा लय राग येतो. काय थोबाड करतो बघा असं धरणार. कोण वड म्हणलं पैसे देऊन थोबाड वाकड करत. त्यानं 500ची नोट वाढली. भाऊ गुजराती होता ना, त्यानं 2000ची काढली. त्यानंच काढली ना ती. त्यानं 2000ची काढली, 2000ची पुंगळी केली.
टाकली फुकून. पण आता मारवाडी जी राहिला ना त्याला नोटा शिल्लक राहिला नाही ना, भारी त्याच्यापेक्षा लय हुशार. पण ही त्यानं काय केलं, वरून बॅग काढली, त्या बॅग मधून चेकबुक काढलं आणि त्या चेकवर लिहिलं 5 लाख रुपये, त्याची कोंबडी आणि ती वडली. ते गुजराती म्हणले आबाद मंजूर नती. अरे नती कशी नती? हे मारवाडी काय म्हणलं माहित आहे, हाऊस बी झाली पाहिजे आणि खर्च बी नाही झाला पाहिजे. त्याचं नाव मारवाडी. विनोद सोडा, विनोद सोडा. मी काय म्हणायला लक्षात येत आहे, सगळ्या गोष्टी मनावर अवलंबून आहे. सगळ्या गोष्टी कशावर अवलंबून आहेत? मनावर. माझ्या मनाला छंद, बरोबर आहे. आणि छंद कशाचा लागला पाहिजे, कधी लागेल रे विड्या तुला गुडिया भंगाची, कधी लागेल रे वेड्या तुला गोडिया भंगाची. भजनाचा प्रत्येकाचा भाव वेगळा बघा. एक आवाज आहे बघा. तुझा मी जरा ठेव, जिथं भाव तिथं देव, चल वंदन करूया रखो माईला. हातामध्ये हात, प्रत्येकाचा आवाज. भीमसेन दादा गायले की त्यांच्या पद्धतीत गातात. देव विठ्ठल देव पूजा तीर्थ विठ्ठल जय देव विठ्ठल देव पूजा गुरु विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल निदान खेड्यापाड्यामध्ये भजन होतं ना, काय हार्ड ते नको माय, तू म्हणू नको, घरी जा, तू वाट बघायला तुझी, घरी जा. बाई काय नंतर ना बाकडा करते सकाळी. उदा दादो दादा दादा काकडा कसा झाला पाहिजे? काकडा योगी दुर्लभ तो म्या देखला साधने, तो म्या देखला साधने, महादा 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 देखीला बाई देवाचा. अजून एक भाषेत म्हणून आईशी वाट पाहे आहे रोपता, आहो कळबळा उमटेच नाय, आहो पांडुरंग पंढरीचे निवासी पण एक सांगू दादा, एक आता ह्या घटना तुम्ही ऐकल्या. एक गोष्ट सांगतो.
जे ओरिजिनल भक्त आहेत ना देवाला कधीच काही मागत नाही. बोलू थोडं तुकोबारायांच्या संदर्भात बोलू. ऐका ऐका, खरेच तुम्ही जर मायबाप कीर्तन ऐकायला बसला असाल नाही, ऐका ऐका लक्ष द्या. जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनातला एक प्रसंग आहे. अजून महाराज जन्माले नाही पालेवाडचे, अजून नाही जन्मले. विश्वंभर बुवा नावाचे त्यांचे वडील आहे, ज्यांच्यासाठी पांडुरंग पंढरीचा आला होता. आता पुढे नेतो, ऐका थोडं लक्ष देऊन ऐका. विश्वंभर बुवाच्या घरी त्यांच्या सुनेला एक मुलगा झाला, विठाबाईला विठोबा. विठोबाला एक पोर झालं, त्याचं नाव पदाजी. पदाजीला एक मुलगा झाला, त्याचं नाव शंकर. शंकरला एक मुलगा झाला, त्याचं नाव कान्हया. कान्हयाला एक पोरग झालं, त्याचं नाव बोलोबा. बोलोबाचं लग्न कनकाई नावाच्या स्त्रीशी झालं. ऐका ऐका प्रसंग नीट ऐका. आणि आता बोलोबा वारीला जायचं, वारीला जायचं. बरं का दादा, वाक्य बोलू एक चांगलं. वारीला माणसं जातात का कुत्रे जातात? माणसं जातात वारीला, कुत्रे जात, कुत्रे वारीला जात, कुत्रे नाही जात. जे जात नाही ते समजून घ्यायचा, 4G लावून घ्या. लक्ष द्या. विनोद सोडा, शांतपणे ऐका मला. आता एके दिवशी बोलोबा महाराज ऐका, आई ऐका. कनकाई नावाची जी स्त्री आहे ना, बोलोबाची बायको, ती काय म्हणायची, स्वामी मला तुम्ही नेतच नाही पंढरीला, न्या ना एकदा. महिलांना विचारतो, महिला सगळ्या पुरुष मंडळी, महिला मंडळी, पंढरपूरला किती जण गेले हातवर करा बरं. किती जण गेले हातवर करा. ऐका ना, तुम्हाला मायबापा शपथ आहे, गेलेले हातवर करा. वा वा. आणि त्या खाली जे गेले नाही ते जाऊन या तुमच्या पाया पडतात. काय लाजा वाटत. दादा पंढरपुराला जायचं का? पंढरपुरी आहे माझा माय बाप. पंढरपूरला दादा, ज्याला पंढरपूरला जावं वाटत नाही ना, त्याला महाराष्ट्रात राहायचा अधिकार नाही. पंढरी आमचं दैवत आहे, आमचं आराध्य आहे. विठाला फक्त लक्ष देऊन ऐका माऊली. तुमच्या पाया पडतो मी. कीर्तनात तुमच्याकडे मजा करायला नाही आलो. हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं है, सूरत बदलनी चाहिए. मेरे दिल से नहीं तो ना सही, लेकिन कोकले गांव वालों के दिल से प्रेम की गंगा निकलनी चाहिए. मजा म्हणून नाही आलो तुमच्या गावात. हे पाटील मला 4 वर्षाच्या नंतर भेटले, जवळपास भेट मोगऱ्यालाच भेट झाली. सरळ अंतःकरणाची माणसं कमी झाली दादा जगात. ती कनकाई काय म्हणायची, खुशाल भाऊ मला न्या ना पंढरीला. आणि गुरुजी तिला पंढरीला नेत नव्हते, तिचे मालक. कशामुळे नेत नव्हते माहिती? पैसा तर लागतच नव्हता ना, पायी चालायचं. पैसा लागायचा काय प्रश्न? पायी जायचं होतं, पण तरी न्यायचे नाही का? बायकांची सवय असते मागायची, तर ही देवाला काहीतरी मागल असं वाटायचं, म्हणून नेत नव्हते. किती स्वच्छ परमार्थ बघा, काहीच मागायचं. आणि विठोबाच्या मंदिरामध्ये लक्ष द्या सगळे. विठोबाच्या मंदिरात बोलोबांनी प्रवेश केला एकदा. तर पांडुरंग परमात्मा आहे ना दादा, ऐका, असे होते ना उभे, असे खाली बघत होते. असे रुक्मिणीने विचारलं, देवा आज मस्तक खाली घातलं तर? सरळ बघणारे तुम्ही आज डोकं खाली. काय म्हणले माहित आहे? तुम्ही का डोकं खाली घातलं? देव काय म्हणले माहित आहे? रुक्मिणी तुला नाही कळायचं त्याच्यातलं. अगं सावकार घरी आला ना की कर्जदारानं डोकं खाली घालायचं असतं. अहो आपला कोण सावकार आहे? पांडुरंग म्हणले, अगं वेडे, विश्वंभर बुवाच्या 8 पिढ्या
महिन्याला आपल्याकडे येतात, पण अजून त्यांनी कधी आपल्या पुढे हात नाही कसा. अजून कधी त्यांनी हात नाही पसरला आपल्या पुढे, कधीच मागणी केली नाही. वाक्य नीट आहे का महाराज? बोलोबा जोपर्यंत होते ना तोपर्यंत पांडुरंग खाली बघायचे, आणि तुकोबाराय आले ना त्यावेळेला तुकोबारायच्या तोंडाकडे बघायचे. का? मागण्याची आस आहे मुखाकडे इंतजारो करे इंतजारो करे ऐका ना, तुम्ही सगळ्याजणी ऐका. मला सांगा, नाही नेलं नवऱ्यानं राम राम तर तुम्ही कधी हट्ट नाही करायचं, बेस दे भाऊ. आणि घटना आहे का? बस एके दिवशी असे हात जोडले आणि कणकाई रडली. रविशेठ कणकाई रडली आणि काय म्हणते माहिती, आज जर तुम्ही मला नेलं नाही तर मी प्राण देईन. पण हे बघ, एक आठ आहे, आपल्या खानदानात कोणी त्याला मागितलं नाही. तू मागशील? बुवा, अहो तुमची बायको आहे, आयुष्यभर तुमच्यासोबत दुःखात राहील, पण कधी थोबड नाही उघडायची देवापुढं. चला ना सोबत घे. महाराज ऐका, रात्रीची वेळ आहे, असे झोपलेले. आता रात्रीची वेळ पोहोचले ते चंद्रभागेच्या शेजारी आणि झोपले. सकाळी उठल्या उठल्या कळस बघितला आणि इतके डोळे पाणावले तिचे कणकाईचे. मला नेणार ना दर्शना? ते म्हणले नेणार आहे, नेणार आहे मी दर्शनाला तुला, पण एका अटीवर. कोणची अट? मागायचं नाही. आता ती म्हणली मी नाही म्हणले नाही, एकदा नाही मागणार. तू धनी, तुम्हाला विश्वास नाही माझ्या? ऐका, मला देवाची खोड माहित आहे, तो फसवीला आपल्याला. माझ्यासोबत म्हणाल सगळेजण, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला. सगळे म्हणा मला सगळे. माझ्या विठ्ठला पांडुरंगा, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला. माझ्या विठ्ठला पांडुरंगा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. पांडुरंग माझा 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 माझा, पांडुरंग माझा रे पांडुरंगाचा. विठ्ठल
विठ्ठल माझा विठ्ठल मंदिरापर्यंत आले हो. ऐका ना पण अडचण अशी आहे कारण काय आहे त्या दुकानं बघत बसल्या बायकांना दुकानं बघायची सवय असते ना. त्या दुकानं बघत बसले बोलोबा तोपर्यंत मध्ये गेले देवानं बोलोबाकडे बघितलंच नाही आणि बोलोबा वापस गेल्याच्या नंतर कनकाईनं प्रवेश केला. आतापर्यंत खाली बघायला देव आता काय म्हणतो माहिती आहे का? आई आई काही पाहिजे का? दादा मला सांगा तुम्ही हात वर करून तुम्ही थांबले असते का मंदिरात? कोकले गाव यूज कर महाग बघितलं नसतं. हल्ली नाही पण ती काय म्हणली माहित आहे? मला काहीच नाही पाहिजे नाही काहीतरी. महाराज एकीकडे देव आणि एकीकडे नवरदेव अडचणीत सापडली नाही. देवाचा अपमान होतो नाही मागितलं तर आणि मागितलं तर नवऱ्याने दिलेला शब्द तुटतो. करायचं काय? किसे खोजे ऐसा कोणाला चॉईस करायचं देवाला का नवरदेवाला? अडचणीत सापडली ती पण फार गोड निर्णय घेतला तिनं. ते म्हणले नवऱ्याला कसं बी समजून सांगू पण देवाचं नाही टाळायचं. आणि ती काय म्हणली माहित आहे? पोरगा पाहिजे होते पण एक गोष्ट सांगू कशाला पाहिजे माहित आहे? मला एक पोरगा पाहिजे पण कशासाठी? तुझ्या नावाचा उदो उदो करण्यासाठी. पांडुरंगाच्या डोळ्याला थपथप पाणी आलं. आता 5च मिनिटं लागले कुणाला कनकाईला बाहेर यायला जास्त. बोलोबाच्या लक्षात आलं. बोलोबा परत आले ही वापस चालली होती. दोघांनी एकमेकाकडे बघितलं. कनकाईची नजर खाली गेली आणि कशामुळे गेली माहिती आहे? मागितलं होतं ना. त्याने विचारलं काय झालं सांग. ते म्हणले नाही अडचणच आली. ते म्हणले काहीतरी घ्या. मी नको म्हणत होते पण ते म्हणले मी नको म्हणत होते त्यांना पण ती म्हणले नाही नाही घ्या. आणलं वापस हाताला धरून. यानं मागायला लावलं तुला? सत्ता बघा सत्ता. यानं मागायला लावलं तुला? ते म्हणले हो. काय मागितलंस? पुत्र. म्हण त्याला पुत्र द्या बाईचा गुंडा पुत्र द्यावायचा गुंडा आणि याचा किंगले आणि महाराज त्याच्यानंतर त्यांच्या त्या मागणीच्या नंतर महाराज जन्माला आले. कधी? वसंत पंचमीच्या दिवशी. वसंत म्हणजे सुनो सजना पपी है क्या बहार के त्याला काय म्हणतात मराठीमध्ये? हृदय वसंत फुलला वसंत ऋतू फुलला. जड सावन वसंत असं वातावरण त्या वसंतात पंचमीला जन्माला माझा तुकोबा. माझे तुकाराम जन्मले पंचमीला. का? पंचमीला सरस्वतीचं प्रागट्य झालं होतं आणि त्याच पंचमीला जी सरस्वती तुकोबरायाच्या तोंडात थैथाय नाचली त्या तुकोबरायाचा जन्म झाला. बोलोबा कनकाईच्या पोटी वयाच्या 11व्या वर्षी पहिलं लग्न झालं. पोरगी दम्याच्या आजारानं त्रस्त होती म्हणून आईला वाटलं माझ्या तुक्याचा प्रपंच वाया गेला.
म्हणून आईनं त्यांचं दुसरं लग्न करायचं ठरवलं. आईच असते ना, माव होती. दुसरं लग्न केलं वयाच्या 14व्या वर्षी. आप्पा पेठ नावाची पुण्यातली पेठ आहे, गुळवे नावाचे सद्ग्रस्त आहेत, त्यांच्या मुलीसोबत दुसरं लग्न झालं. तिचं नाव आहे आवली. आपण सगळेजण बघता ना, तू माझा सांगा बघता ना, बघत जा सिरियल. आगाऊपणा बघण्यापेक्षा हे बघितलं. आणि मग 17व्या वर्षी दुष्काळ पडला. आणि दुष्काळ पडल्याच्या नंतर पुढे तिची आई वडील दोघं गेले. मोठा भाऊ सावजी घर सोडून गेला. प्रपंचाचा फार मोठा बोजा डोक्यावर पडला. महाराजांनी वाट धरली. भंडारा भामचंद्र गोंडारा फिरत 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 राहिले. आणि एक दिवस असा आला की संसार सगळा समोर उद्ध्वस्त झाला. कोपले पाटील गावचे ते लोक आता मज भीक कोण घाली. महाराजांना संध्याकाळच्या वेळेला रचनेचं स्फुरण झालं. आणि महाराज काय म्हणले माहित आहे? हरी, एवढं सगळं झालंय, एवढं सगळं झालंय देवा, पण एक गोष्ट कर. त्याची दान हे गावे काय मागितलं? हरी, माझं जे वाटोळ व्हायचं ते होऊ दे. प्रपंच ओसरो आणि चित्त तुझे पायी मरो. माझा प्रपंच संपला तर संपू दे, पण तुझ्या पायापाशी माझं चित्त असलं पाहिजे. वाक्याने लक्ष द्या. होय मावळी, इथं लक्ष द्या. मी मगा विचारलं पंढरपूरला किती जण गेले, सगळ्यांनी हात वर केले. पण महाराज, मी एका गावात एक मोठा पैशाला माणूस होता, त्याला म्हणलं पंढरपूरला जात जावा. तो म्हणला घरच्या म्हशीला आंघोळ घातली काय, रुक्मिणीला घातली काय, सारखीच. तेव्हा ते आवला. तर मी म्हणलं रुक्मिणीचं म्हशीचं कसं काय करेल? तेव्हा मला सर्वाभूती पाहे एक वासुदेव. मी हानवलं घेतलं. म्हणलं हो दे परत. पण दादा, सगळ्याचा हिशोब देव करतो भाऊ. तुम्ही कोणाला दंड देऊ नका. मत सोच जिंदगी के बारे में इतना, जिसने दी है उसने भी सोचा होगा. त्यानं विचार केला असेल ना भाऊ. कापूनच द्या दादा. ते असं मेलं भाऊ, आई असं मेलं ते थकून आलं तर रात्री पैशाला आणि पलगाव झोपलं असं. तिकडे आहे का माझ्याकडे? पलगाव असं झोपलं, खाली झोपलं, पाय ठेवले पलंगावर आणि झोपलं खाली. ऐका ऐका, रात्रीतूनच मरून गेलो. आता मला सांगा, रात्री जर मड मेल तर सकाळपर्यंत
कोण मड ते माणूस ताटत बरोबर आहे ताटत का नाही आणि तुम्हाला माहिती आहे का गावा गणेश नांदेड मध्ये असो कुठे असो वजिराबाद मध्ये असो कुठे गावा गणेश 4 माणसं अशी असतात कुणाच्या बी घराचा माणूस मरू द्या ती चौघ जाणारच नाही सांगितलं का लोकांना केला का फोन कपडोले आयो काही गाडबोले आयो काही बांबोले आया काय आमचं मेलय धमकी लोकांचं मेल्याचं धाडपण ह्याचा कवा उचलायचे किती वाजता सांगू फोन कोणाला करू मेसेज माझे वडील मेले ना माझे वडील मेले त्यावेळेला एक जण आलं मला बाबा किती वाजता न्यायचे मी म्हणलं तू जाण तूच पेटवून घे आलाय का सध्या म्हणलं आमच्या मला दादा ते मेलेलं माणूस उचलाय ते 4 जण आले दरवाजा तोडला त्याने कुणी त्या चौघाने अरे बापरे मोठा सावकार गेला सावकार मेला म्हणले खाली घ्या आता ऐकायचं लक्ष द्या खाली घ्या म्हणल्यावर त्याला खाली घेतलं कुणाला जाऊ का घरी बोला ना तुम्ही कुणाला खाली घेतलं भेऊ नका ते सावकार काय म्हणत नाही तुम्हाला कुणाला खाली घेतलं सावकार असंच ना काटलं एक जण मला पाहिला मुंडका असं म्हणजे मुंडका दाब आता मला सांगा आई ह्याला स्मशानभूमीमध्ये कसं न्या अरे लाकडावर बांधलं तरी तसंच चांगले काम करा भाऊ असं मारे तो देव बेकार त्याला नेताच येणार मस्त वाटत मग ह्यांनी काय केलं बैलाला कासरा बांधला आणि त्याच्या पायाला दावा बांधला कुणाच्या कुणाच्या बस आणि जे पायाला लावलं ओढलं ना मोर रंगी वडीत नेला कुठं स्मशानभूमी ऐका तिथं लाकडावर रस्ता आहे नाही रचलं तरी ह्याचा घोटाळा झाला होळी असते नाही होळी तशी लाकडं रचले त्याच्यावर तो ठेवला आणि खालून दिलं फुकून झाड लागला ठंडन मला सांगा दादा हे वयस्कर माणसं बाबा ताटल्याला मड खालून पिटीलं आता काय म्हणा ते असं होतं ना असं त्यांना हळूहळू पाय लागले असे जेवढे बघायला आलते ना एक थांबलं नाही असं वाटत त्याचे जे 3 पोरं होते का त्याचे ती सुद्धा काय म्हणायचे स्वप्न चालवत लागते काही ते म्हणला बाप आहे ना ते आपला उठायला ठीक आहे ऐका ते 3 जण तिथंच होते मर्म ऐका मर्म ते 3 जण तिथंच शेवटी रात्र त्यांनी काढली सकाळी घरी गेले मग मीटिंग झाली 10वा कोणी करायचा 14वा कोणी करायचा आणि गोड जेवण कोणी घालायचं माय बापाला सुद्धा वाटून घेते भावला कधी खुशी कधी गम तिघ वाट ऐका ना तिघांनी ठरवून घेतलं कोणचा दिवस कोणचा पण मोठा जी भाऊ होता का मोठा लय हुशार भाऊला काय म्हणलं माहितीये का आपल्या वडिलांनी आतापर्यंत कुठली पंगत सोडली नाही लोकांची आणि स्वतःची घातली नाही कधी मंदिराला पावती फाडली नाही सप्त्याला पैसे दिले नाही माझी अशी इच्छा आहे की त्यांची हाडं काशीला नाही कुठं बोलत जा लोकांना बोलून असं नुसतं एकट्याला बोलायला लागलं ऐका ना ही चर्चा चालली होती 3 भाऊ होते तुमच्याकडे सगळ्यात शेवटचा जी भाऊ म्हणजे मुलगा असतो त्याला काय म्हणतात धाकटा ना आमच्याकडे शेंडेफळ म्हणते शेंडेफळ म्हणजे शेवटी आलेलं फळ शेंडेला म्हणजे शेवटला शेंडेफळ त्याला धाकटा म्हणजे आमच्या शब्दाला तुम्ही हसायचं तुमच्या नाही दादा ते धाकटंय ना धाकट ते काय म्हणलं माहिती दादा कोणाला न्यायचं रे काशीला
तेव्हा म्हणलं आपल्या आप्पाला, मला नाही वाटत मला ते अवलाद काशीला जाईल बारक टाकत. तर म्हणला काशीला जायला काय त्याला गाडीत न्यायचं का बे? म्हणजे मग लाल कपड्यात गुंडाळायचं छुक 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 छुक. गेले कुठं? आता मला सांगा, पंढरपूरला जाताना आंघोळीला सगळे कपडे घेऊन जातात का कामापुरते नेतात? तुम्ही सगळे नेऊन बघा एकदा पांडुरंगाला नेऊन बघा. इकडे चालतात गण लावायचे, आपल्याला चंदन 2 नमुन्याचे आढळतो. एक स्वतः लावायचे वेळ, लोकांना लावायचे चंदन. आता किती गोड प्रकरण आहे का? किती गोड आहे आता हे मर्म आहे का? ते नवरा बायको गेले आणि अडचण अशी आली, ती पिशवी आहे ना ती लाल पडत, ते लॉजवरच राहिलं. आणि सकाळी सकाळी नवरा खूप चिडन आपल्यावर. नवऱ्यात विचारलं म्हणजे घाटावर आंघोळीला गेले, उठात बापाच्या हाडा. ती म्हणली तुमचं धाकटा भाऊ म्हणलं तसंच झालं, ते रेल्वेतच पडलं कुठे. तेव्हा म्हणला बघ पडलं तर पडलं, आता कुणाला सांगू नको बघ. चुक 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 चुक. आले कुठं? कोकले गावला म्हणा, आमच्याकडे कसं लावला ते हा इकडं तुमच्याकडे घ्या ते. असं दारात बसलेलं होतं ते धाकट. तेव्हा म्हणला दादा फेकलं? तेव्हा म्हणला नाही राव, तू म्हणल्यासारखं झालं, ते रेल्वेतच पडलं. ह्यो काय म्हणला माहिती का? ती अवलाद रेल्वेत पडायसारखी नाही म्हणला, तुझ्या पिशव्या कुठे का? त्यानं पिशव्या दाखवल्या, ती बुडाला होतीच पिशवी. म्हणला दादा ही अवलाद जाऊ शकत नाही ना. महाराज ऐका, याच्या पुढे तर खरी मजा आहे. मोठ्याला यश आलं नाही तर मध्व काय म्हणलं, मी नाही ना हरिद्वार. कुठं? धाकट काय म्हणायचं, इथंच फेका त्याला शेतात कुठेतरी, हे अवलाद जाणार नाही हरिद्वारला. तेव्हा म्हणला मी तर असं नेणार आहे. म्हणजे कसं? दादा त्याने ते हाड आहेत ना मिक्सर मध्ये टाकलं, फुकटी केली, फुकटी हाडाची. चित्तेपणी कीर्तन ऐकता नाही तर हाड सुद्धा काशीला जात नाहीत, लक्षात घ्या. आणि सांगितलं नाही बायकोला, डबी घेतली म्हणून. हरिद्वारला गेले, ऐका ना, हरिद्वारला गेले. आणि हरिद्वारला काय बघा, तुम्ही कधी गेलात तर बघा, चढाला माणसं आंघोळ करते आणि उताराला ऐका खाली असते. हे काय म्हणायचं माहिती का? शकू गजाला धरून आंघोळ कर, शकू शकू आप्पाला सोडायला आलो, तुला नाही शकू गजाला धर, शकू. ती म्हणली धरती, मग माझ्याकडे बघू नको, शकू. ती गेलं खाली आंघोळ. त्या बाईनं आंघोळ खाली केली, त्यानं वरी केली. ऐका ऐका, त्यानं डब्बी काढली. म्हणला आप्पा आता काय घरी येऊ नका. कुंडली कोणी सोडली डबी? त्या मधव्यानं. आणि ती बाई आहे ना, आजी, हो आजी ऐका, आई ऐका, तुम्ही चंद्रभागेला गेल्यावर असं पाणी करता ना असं आंघोळीला, तर ती बाई असंच करायली. एकदा टाकलं, दोनदा टाकलं, तिसऱ्यांदा तिनं असं करायला. आणि ती वरची डबी यायला एकच झाला, हातात आली. काय केलं बरं? कोकल्या गावचीच होती, काय केलं असं? ते म्हणली गंगेचा प्रसाद आहे. माय झुक 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 आले कुठं? आले ते धाकट काय म्हणलं, फेकलं. जसं जाताना हेनं सांगितलं नाही ना डबी घेतली म्हणून, तसं तिनं बी येताना सांगितलं नाही, परसाद सापडला. दुसऱ्या दिवशी सकाळी सत्यनारायण करायचं ठरलं. म्हणले ब्राह्मणाला बोलवा, बोलिवलं.
पूजाला कुणाला बसवायचे म्हणजे माधव्याला का कुल्फीवाले तुम्ही लय लांब बसले पप्पू शेठ काय सांगायलो काय सांगत होतो सत्यनारायणाच्या पूजेला बसवलं म्हणजे कोणाला बसवायचं म्हणजे माधव्याला बसवा का बापाला पिकून आलाय त्याला बसवलं आज त्याच्या बायकोला बोलवा म्हणले आपल्याला म्हणले अरे वहिनीला बोलू ना मी गेलो वहिनी म्हणले हो चला तुम्हाला पूजाला बोललंय त्या वहिनी म्हणल्या भाऊजी भाऊजी ते गेलं म्हणलं का गंगेचा प्रसाद सापडलाय घेऊ का पूजाला ती म्हणला घ्या तिने डब्बी काढली की म्हणला दादा ही अवलादी त्या म्हणला जाऊ शकत नाही कशी नाही ज्याला जिवंतपणी परमार्थच माहित नाही मेल्यावर त्याचे हाड चांगल्या गतीला जातील हे डोक्यातून काढून टाका जागे भारे जागे भारे अमृताचा त्याग करुणी विषय काहू देता अमृताचा हे चिदा कीर्तन सोडू नका माझ्या माणसाला कीर्तन हे चिदा देगा देवा आता 11 वाजले तुम्ही घरी जावा वाजले ना काय बघा हे लय मजेशीर आहे पालेवाडची हे काय म्हणते गडीकडे बघायचं ना तुम्ही बी बाकी बघू नका मी बघत नाही खरं काय होतं माहितीये का कीर्तनाची इतकी सवय लागली बघ मला एका दिवशी कीर्तन नसलं ना तर रात्री बायकोला उठवावं लागतं आणि तिला म्हणावं लागतं लाव बुका ठेव नारळाखाली 21,000 रुपये मग पोंगाली त्याच्याशिवाय झोप येत नाही केला इशारा हे चिदान विनोद सोडून द्या हे चिदान देगा देवा हे नाथ मैं आपको भूलू नाही मी तुला विसरलं नाही पाहिजे तुझा विसरण व्हावा आणि हरी जर तुझा विसर नाही झाला तर विसर
आरडले तीन माझा काटा काढला. गुण गाईन आवडी गुण गाईन भगवंताचं गुणगान आवडीनं करायचं, सवडीनं नाही. त्याची दान आता पुन्हा चार गोष्टी सांगतो. काय मागावं, कुणाला मागावं, कुणी मागावं, कसं मागावं, कुठं मागावं, किती मागावं, याचे नियम आहे. आपलं गठारपणा चालू असतो बघत वर्षात. इलेक्शन मध्ये तर काहीच करू देत नाही तो. एकदा काय झालं मला, आमच्या गावाकडं 3 मित्र आहेत. काळे अण्णा आहेत. काळे दिसायला काळेच आहेत बरं का. एकदम. आणि मग त्यांना देव प्रसन्न झाला. त्याच्यातल्या एकाला विचारलं तुला काय पाहिजे रे? सांग. तो काय म्हणला, मला गोरख गोरख गोरख. हा बस. ते म्हणले कशाला? लग्न होईना. काय झालं माहिती का, सुरुवातीला देव काय म्हणला, माग वर माग. तेव्हा म्हणला वर नाही पाहिजे, वधू पाहिजे. आपण मला गोर गोर गोर. देवाने त्याला गोरपान केलं. दुसऱ्याला विचारलं तुला? तेव्हा म्हणला मला ह्याच्यापेक्षा गोरख. त्याला मी केलं. तिसरं होतं ना, ते म्हणले तुझी काय अडचण आहे? ते म्हणलं मला देता का नक्की? मला काही मागे देतो. नक्की देता? म्हणले हो नक्की देतो. नक्की? म्हणले हो. मग या दोघांना माझ्यासारखे करावं. काय का नाही राक्षसाची अवलाद. आपला आनंद कशावर आहे? आई तुम्हाला विचारतो, सगळ्या शिकलेल्या बायका तेवढ्यांना विचारतो. तुम्ही पोराला काय विचारता? पिल्लू तुला एक्झाम मध्ये मार्क किती पडले? मग ते म्हणतो 78. तुझ्या फ्रेंडला किती पडले? 95. फवाडताना ते मुस्काडीत तुझ्या. म्हणजे आणि तो जर म्हणला माझ्या फ्रेंडला 42 पडले, ते म्हणजे वा वा शबाश शबाश. म्हणजे तुमचा आनंद कोणावर अवलंबून आहे? दुसऱ्यावर अवलंबून आहे. बरोबर आहे. आणि दुसऱ्यावर जो विसंबला नाही तो मला पाठ जाऊ का लक्षात येते मला काय म्हणायचं? गुण गाईन आवडी. दादा मागणी मी कळायला पाहिजे. एकदा काय झालं, राष्ट्रपतीने जेलला भेट दिली. राष्ट्रपती कळतो का? राष्ट्रपती कळतो का? आता कुणाला काही कळत नाही, फक्त पंतप्रधान कळतो. परवा आमच्या गावाकडे एका बाई दवाखान्यात आल्या. मी बसलो होतो. त्या डॉक्टरला म्हणले, डॉक्टर म्हणले काय? माझ्या नवऱ्यानं एटीएम गिळले. एटीएम गिळले. तर डॉक्टर म्हणला त्याला आधार कार्ड गिळायला लावा. ते म्हणले का? लिंक झाल्याशिवाय बाहेर येत. सोच बदलो, ऐसे बदलेगा. आने वाले कल में कसम तुम्हारी राम प्राण से प्यारा है, प्राण से प्यारा है. अरे पूरी राम बनाए कामाला वाटतं बरं काय लोकांनी. 11, 11:15 झाले तरी सगळे असेच. काही काही ठिकाणी 10:30च्या पुढे गेला. मला झोपणाऱ्याचा राग येत नाही हो. सगळी ते काय अजून कळत नाही. दिवसभर पुढे सगळ्या
ऐका त्याला फायनल झाला आता. गुण गायन आवडी. राष्ट्रपतीचं सांगू का तेवढं असलं ऐकायचा पुढचं पुढी. राष्ट्रपती जेलमध्ये भेटले. त्यानं पहिल्या कैद्याला विचारलं, वेगळ्या काय पाहिजे तुला? तेव्हा मला एक चपाती देते, 2 द्यायला सांग राष्ट्रपतीला. त्या म्हणले ना 2 चपात्या देत दिल्या. दुसऱ्याला विचारलं, तुला? पांघरायला लई पातळ आहे, डाळ द्या मला. तिसऱ्याला विचारलं, तुला? तेव्हा म्हणला टीव्ही बघायचा लई नाद आहे मला, माझ्या खोलीत टीव्ही लावायला लावली. 99 जणांच्या मागण्या पूर्ण केल्या मला. आणि 100रावं माझ्यासारखं बसलेलं होते. राष्ट्रपती म्हणला, तुला काय पाहिजे? म्हणला, कोण आहे तू? कोण आहे? तेव्हा म्हणलं, मी राष्ट्रपती. आम्हाला चल असे रोज येते भेटायला. मला नीट बोल, मी राष्ट्रपती. तुझ्या हातात काय नाही म्हणलं इथं? म्हणणार सगळा देश माझ्या हातात, मी म्हणेन ते होतं. नक्की होत आहे का? म्हणजे हो. मग सोडून दे मला. वाक्य नाही काय का भाऊ? तुम्ही हसून घालवलं वाक्य नाही काय का? आम्ही बी साधू संतांच्या पाया पडतो आणि म्हणतो, पोरग नोकरी लागलं पाहिजे, फलन झालं पाहिजे, बिस्तान झालं पाहिजे, नवऱ्याचा हार्ट अटॅक नीट झालं पाहिजे. असंख्य प्रश्न आपण मागतो, पण कधी कुणी असं संतांना म्हणलं नाही की प्रभू आम्हाला मुक्ती द्या या सगळ्या प्रकरणातून. म्हणलं कधी? दान दान दे शरण भावा विश्वामध्ये मागायच्या लायकीचा एकच आहे, तोची एकदान शूरदाता. कोण? विठेवरी ज्याची पाऊले समान, त्यालाच मागायचं फक्त. का? दानशूर है. सांगू का दाता कोण असतो? सर को कटा कर किया जब होम रावण ने, तो दिया सब राज दुनिया का दिलावर होतो ऐसा. देणाऱ्याची ताकद पाहिजे. आपण म्हणा 500ची पट्टी फाडून त्याला म्हणा नाही 200 घ्या वेळेला लय तंगी माझ्याकडे. मोठे 2 बेकार्यासारखं. महाराज पट्टीला 11 रुपये फाडी देतात, जेवायला 17 जण. कोंडाई पुण्यामध्ये आमच्या युवायला जेवायला युवाया सहित. असो, फार गोड सप्ताह केलाय रमेशराव. फार आनंद आहे, फार गोड वातावरण, फार प्रसन्न वातावरण. गावकऱ्यांना विनंती आहे की पुन्हा एकदा असा सप्ताह तुमच्या हातानं व्हावा. अजून एक प्रार्थना आहे, सप्ताह करणाऱ्याला अशी विनंती आहे, या सप्ताहाचा हिशोब स्वच्छपणे सगळ्या समाजाच्या समोर मांडावा. म्हणजे पुढच्या वेळेला लोक पावती देत असतात, आपल्या मनात पाप नाही तर चरित्र साफ असेल तर साफ आणि स्वच्छ हिशोब समाजासमोर ठेवायचा. दादा, सत्य बंद पडायचं कारण एक आहे. इथं तसं वातावरण नाही, अतिशय प्रसन्नतेनं सगळेजण हे चिदान देगा देवा तुझा विसरण व्हावा. कुणाला मागायचं? विठेवरी ज्याची बाहुले समान. कोण आहे तो? विठोबा. एकटाय का पंढरपुरात? विठोबा रखुमाई
हे चिदान देगा देवा तुझा विसरण भावा गुण गाईन आवडी हिची माझी सर्व जोडी. पुढे सांगितलं ना, न लगे मुक्ती धन संपदा, न लगे मुक्ती, न लगे धन, न लगे संपदा. ऐका, न लगे मुक्ती, मुक्ती सुद्धा पाहिजे नाही का? मोक्ष सुद्धा हानू लाथा. महाराज म्हणले मोक्ष पाहिजेच नाही रे. मोक्ष तुमचा देवा तुम्ही दुर्लभ देवा, तुम्ही दुर्लभ देवा, तुम्ही दुर्लभ संपदा संपदा सोहळा नावडे मना, लागला टगळा पंढरीचा. कधी एकादशी आषाढी आहे, बरोबर आहे. आणि आषाढी एकादशीला जायचं कशासाठी? टाळा टाळी लोपला
संत संग देवी सभा। चलो मुनी मुक्त झाले, भेने गर्भवासा आम्हा विष्णुदासा सुलभतो, तुका म्हणे गर्भवासी सुखे आलावे ज्ञानेश्वर। एक